नमस्कार मित्रांनो, मी भूषण चावरे जय किसान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपल्याकडं गावरान कोंबड्या आणि गावरान बकऱ्यांचा फार्म आपण केलेला आहे। तसेच आपण आज बघणार आहोत एक पॉवरफुल मेडिसिन ही आहे मित्रांनो, एनरोटास PH या नावाची औषध आणि ताप, सर्दी, खोकला यासाठी वापरले जाणारे औषध। आज आपण बघूया की हे औषध कशी द्यायची। ही औषध आपल्याला पर 10 किलो बॉडी वेटवर 1 ml द्यायची आहे मित्रांनो। औषध देताना ओव्हरडोस देऊ नये। शेळीला औषध देण्यासाठी आपल्याला इंजेक्शन लागणार आहे, ते आपण बाजारातून औषध सोबतच घेऊन यावे। चला तर पाहूया की शेळीला औषध कोण्या प्रकारे द्यायचे ते आता आपण पाहूया। एक आपल्याला इंजेक्शन घ्यायचं आणि समोरचं जे आपल्याला जे इंजेक्शन दिसते, सुई ज्याला सुई म्हणतात, ते आपल्याला काढून घ्यायची आहे। ते काढून घेतल्यानंतर आपल्याला बाटलीचं झाकण उघडून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 ml औषध भरून घ्यायचं। मित्रांनो, माझ्याजवळ जे पिल्लं आहेत ते 10 किलोचं एक आहे, त्यामुळे मी 1 ml घेत आहे। तुमच्याजवळ जर 20 किलोचं पिल्लू असेल किंवा 30 किलोची बकरी किंवा 40 किलोचं बोकड असेल, त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे। म्हणजे 10 किलो जर असेल तर 1 ml आणि 20 किलो असेल तर 2 ml, 30 किलो असेल तर 3 ml, 40 किलो असेल तर 4 ml अशा प्रकारे आपल्याला इंजेक्शनमध्ये औषध भरून घ्यायचे आहे। आणि त्याप्रमाणे आपल्याला बकरीला कसे द्यायचे ते आपण सांगणार आहोत। तरी सगळ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। औषध इंजेक्शनमध्ये भरून घेतलं। चला तर आपण आता शेळीला कसे द्यायचे ते आपण आता बघूया। इंजेक्शनमध्ये 1 ml भरून घेतलं आपण। आता आपण शेळीला कसे द्यायचे ते पाहूया। हे घेतले मित्रांनो आपण लहान पिल्लू। औषध देताना एका साईडने त्याच्या तोंडात बोट घालायचं आणि इंजेक्शन सोडायला ते देऊ देणार नाही लवकर, तर आपल्याला जबरदस्तीने 2 पायाच्या मधात घेऊन त्याला औषध द्यायचे आहे। तरी तुम्ही शक्यतोवर काळजी घ्यावी, पिल्लाला हानी झाली नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजेत। पिल्लू किंवा बकरी हे औषध घेत नाही, तरी जोरजबरीने आपल्याला त्याला औषध द्यायचीच आहे। तर अशा प्रकारे आपण त्याला औषध देऊ शकतो।